आपण कालची प्रश्नपत्रिका इथे बघत आहोत. उत्तरं त्याची आपण सोडवणार आहोत. ही 2025ची काल झालेला जो आपला अर्थशास्त्राचा पेपर आहे, 80 गुणांचा आपला हा पेपर होता. या प्रश्नपत्रिकेमधले बरेचसे प्रश्न हे आपण गेल्या 8 दिवसामध्ये सोडवलेले होते. त्याचे व्हिडिओ आपण बनवून टाकलेले होते. त्यामुळे हा अतिशय सोपा असा अर्थशास्त्राचा पेपर होता. या ठिकाणी आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. हा शब्द आपल्याला इथे 5 गुणांसाठी विचारलेला होता. आर्थिक शक्तीचं पाठबळ असलेली इच्छा मागणी म्हणतात त्याला. मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी मागणी ठेवी आहेत. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज म्हणजे घसारा आहे. त्याचबरोबर किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता किंमत लवचिकता. विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यातीच्या मूल्यातील फरक व्यापार तोल हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर सहसंबंध पूर्ण करा. पुन्हा इथे 5 मार्काला विचारलेलं होतं. अंतर्गत व्यापार, गृह व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी व्यापार म्हणतात त्याला. सहसंबंध पूर्ण करा. कारण अंतर्गत व्यापार हा देशाच्या अंतर्गत भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत जो व्यापार केला जातो त्याला गृह व्यापार असं म्हणतात आणि हा विदेशी व्यापार आहे. भिन्न किंमत मक्तेदारी आहे. एकच किंमत पूर्ण स्पर्धा. त्यानंतर पुढे इथे SBI दिले म्हणजे RBI ही मध्यवर्ती बँक आहे, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये माल साठा पद्धत असं देखील उत्पादन पद्धतीला म्हटलं जातं. त्यामुळे इथे माल साठा पद्धत हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आर्थिक तेजीचा कालखंड शिल्कीचं अंदाजपत्रक आणि आर्थिक मंदीचा कालखंडामध्ये तुटीचं अंदाजपत्रक हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर विसंगत शब्द ओळखा. 5 गुणांसाठी आपल्याला इथे विचारलेलं आहे. यामध्ये टिकाऊ वस्तू दिलेत. फर्निचर, कपाट, धुलाई यंत्र. तर ह्या तिन्ही वस्तू टिकाऊ आहेत. मासे ही नाशवंत वस्तू आहे, त्यामुळे वेगळा शब्द हे मासे आहेत. त्यानंतर एकूण खर्च संकल्पना इथे दिलेला आहे. एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च आणि विक्री खर्च ही वेगळी संकल्पना आहे, कारण ह्या तिन्ही खर्च संकल्पना आहेत. कायदेशीर मक्तेदारी पेटंट असेल, ओपेक असेल, स्वामित्व अधिकार असेल, बोधचिन्ह. तर ओपेक ही वेगळी या ठिकाणी संकल्पना आहे, कारण ओपेक ही तेल उत्पादक करणाऱ्या देशांची संघटना आहे. त्यामुळे इथे वेगळा शब्द आहे. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. उत्पन्न रोजगार हा वेगळा शब्द आहे, कारण आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्रातला आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातली कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातली कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता असं विचारले. पण उत्पन्न व रोजगार सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्राला म्हटलं जातं. त्यामुळे हा वेगळा शब्द आहे. मागणी नियमाचे अपवाद. इथे श्रमाचा पुरवठा म्हणजे पुरवठा हा शब्द आला आहे, म्हणजे हा शब्द वेगळा आहे, कारण हे सगळे मागणी नियमाचे अपवाद आहेत, पण हा पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे. त्यामुळे विसंगत शब्द पूर्ण करा. इथे 5 गुणांसाठी होतं. खालील विधाने पूर्ण करा. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर करणारे नॉर्वेजन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश आहेत. त्यामुळे हे बरोबर उत्तर आहे. जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार हा धनात्मक असतो. आता हे ज्याचे प्रश्नपत्रिका आहे त्यानं लिहिले, पण हे चुकीचं उत्तर आहे. तर इथे धनात्मक असतो हे बरोबर उत्तर आहे. किंमत निर्देशांकाचा उपयोग हा वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचं मापन करण्यासाठी केला जातो हे याचं बरोबर उत्तर आहे. विकास वित्तीय संस्था का स्थापन करण्यात आल्या, तर उद्योग, कृषी, इतर मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात म्हणून त्या स्थापन करण्यात आला. सरकारचं अनिवार्य कार्य अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे. याचा व्हिडिओ आपण अलीकडेच मागच्या आठवड्यामध्ये बनवलेला होता आणि त्यामध्ये आपण बऱ्यापैकी या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न अभ्यासलेले आहेत. त्यानंतर अभिजितला इथे संकल्पनांच्या ओळखून ती स्पष्ट करायचे आहेत. 12 मार्कांचा प्रश्न आहे हा. 6 कोणतेही 3 सोडवायचे आहेत. अभिजितला 15 खुर्च्या विकल्यानंतर 3000 रुपये मिळतात. प्रति खुर्ची त्याला 200 रुपयाची प्राप्ती होते. सरासरी प्राप्तीची संकल्पना आहे. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय हे याचं उत्तर आहे. हा 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे. त्यानंतर राजारामने
25 क्विंटल गव्हाचं उत्पादन आपल्या शेतीत घेतलं, त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला. याला स्व उपभोगासाठीचं उत्पादन असं म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्नातली ही संकल्पना आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्न मापनातली ही एक अडचण आहे. पण जे स्वतःसाठी अन्नधान्य भाजीपाला वगैरे पिकवलं जातं त्याला स्व उपभोगासाठी उत्पन्न. राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासण्याचं संकलित स्थूल अर्थशास्त्र, कारण राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये येते, त्यामुळे ही संकल्पना इथे स्थूल अर्थशास्त्राची असावी. जर काही वेगळं उत्तर असेल तर ते आपण इथे पिन करून त्याचं वेगळं उत्तर आपण जर सांगू, जर काय आलं. पण तुर्तास असं वाटतंय की राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं की स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. अमरने आपली चहाची गरज भागवण्यासाठी दूध, साखर व चहा पावडर यांची एकत्रित मागणी केली. पूरक मागणी म्हणतात त्याला, कारण जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असं म्हणतात. सुनीता मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. उपयोगितेची संकल्पना आहे, कारण खडू या वस्तूचा वापर केलेला आहे, म्हणजे वस्तूमधील मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. बाकी फरक स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज, पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्याची वाढ. त्यानंतर इथे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य खालील प्रश्नांच्या उत्तरे यामध्ये विचारलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची अनेक 7-8 वैशिष्ट्ये आहेत. मूल्य सिद्धांत असेल, त्यानंतर विभाजन पद्धती असेल, आंशिक समतोल असेल, सूक्ष्मदर्शी अध्ययन असेल, गृहीतकांचा वापर असेल, सीमांत तत्वावर आधारित असेल, मर्यादित व्याप्ती असेल, बाजार रचनांचं विश्लेषण असेल. यापैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये इथे चालणार आहेत. व्यापारी बँकेची कार्य, व्यापारी बँकाचं महत्त्वाचं कार्य आहे ठेवी स्वीकारणं, आणि व्यापारी बँका मग मागणी ठेवी आहेत, आवर्ती ठेवी, मुदतबंद ठेवी आणि कर्ज देणं. मग अल्पमुदत, दीर्घ मुदतीची कर्ज देणं, त्यानंतर अधिकर्ष सवलत देणं, त्याच्यानंतर पतनिर्मिती करणं, ही काही कार्य व्यापारी बँकांचे सांगता येतील. काळानुसार बाजाराचे प्रकार बघितले आपण 4 आहेत. अति अल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ असे 4 प्रकार आहेत. इथे आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. अतिशय सोपा हा पण एक भाग आहे. इथे आपल्याला किंमत निर्देशांकाचं सूत्र माहीत असणं आवश्यक आहे, कारण किंमत निर्देशांक काढत असताना आपल्याला मूळ वर्ष आणि चालू वर्ष, P0 म्हणजे मूळ वर्ष, P0 हे मूळ वर्ष आहे, P1 हे चालू वर्ष आहे. आणि किंमत निर्देशांकाचं सूत्र इथे P01 बरोबर समेशन P0 गुणिले 100. आता इथे आपल्याला या सगळ्या संख्यांच्या बेरीज करायची, इथे 50 आलेली आहे, ती बेरीज 60 आलेली आहे. आणि जेव्हा आपण या सूत्रात या संख्यांचा गुणाकार भागाकार करतो त्यावेळेला उत्तर आपल्याला 120 मिळतं. म्हणजे इथे किंमत निर्देशांक P01 बरोबर किती आलेलं आहे, तर 120 हे आलेलं आहे. हा सुद्धा 4 गुणांसाठीचा प्रश्न होता. भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचं होतं. त्यानंतर इथे आहे खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारान स्पष्ट करा. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येतो तर आपण सहमत आहोत इथे. तर काय येतो तर त्याची अनेक कारणं आपल्याला सांगता येईल. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे, उत्पन्नाचा परिणाम आहे, त्यानंतर पर्यायी पूरक वस्तूंचा परिणाम आहे. अशा प्रकारच्या अनेक कारणांमुळे इथे आपण या विधानाशी सहमत आहोत. निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत, असहमत आहोत, कारण निर्देशांकाला अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत. मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते, सहमत आहोत. हाच प्रश्न गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील वेगळ्या विचारला गेलेला होता. कदाचित 8 मार्कांसाठी हा प्रश्न होता. पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत, सहमत. म्हणजे पुरवठा आणि मागणीची लवचिकता आणि म्हणजे जे नियम आहेत, मग मागणीचा नियम असेल, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असेल, पुरवठा नियम असेल, याच्यावर हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो. मग तो सहमतमध्ये असू दे किंवा इतर ठिकाणी असू दे. अपवाद आपण म्हटलं तर इथे श्रमाचा पुरवठा अपवाद आहे,
त्याचबरोबर कृषी मालाची कृषी उत्पादने असतील, रोख रकमेची गरज असेल, तर हे काही अपवाद आहेत पुरवठा नियमाचे. भांडवली अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडतो या विधानाशी देखील आपण सहमत आहोत. आता इथे प्रश्न 5वा आहे की तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा 8 गुणांसाठीचा प्रश्न आहे. 2 आपल्याला कोणतेही सोडवायचे आहेत. हा जो तक्ता आहे पूर्ण तक्ता बाजार मागणीचा आहे आणि हा तक्ता पूर्ण करण्यासाठी 2 गुण आहेत. म्हणजे यांची बेरीज करायची 10, 5 अधिक 10 15, 15 अधिक 15 30 झाले. अशा प्रकारे बेरीज करायचे. त्यानंतर इथे बाजार मागणी वक्र तयार करायचे. तर आपण इथे बाजार मागणी वक्र तयार केलेला आहे. य अक्ष आहे, श आहे, इथे आपण किंमत घेतले, इथे बाजार मागणी घेतले. आपल्याला जेव्हा आकृती तयार करायची असते तेव्हा फक्त या ज्या संख्या आहेत याचाच आपण विचार करतो किंवा या ज्या आकडेवारी दिसते त्याच अंकांचा वापर करून आपण मागणी वक्र, बाजार मागणी वक्र इथे तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे बाजार मागणी वक्र. त्यानंतर हे एक अरेखीय मागणी वक्र, म्हणजे हा प्रश्नसुद्धा पुन्हा मागणीच्या लवचिकतेवरचा प्रश्न आहे. 4 गुणांसाठी हा प्रश्न. तर इथे आपल्याला हा अरेषीय मागणी वक्र दिलेला आहे आणि मग या मागणी वक्रावरचा प्रत्येक एक बिंदू काय सांगतो हे इथे आपल्याला सांगायचं आहे. तर स हा एक मध्यबिंदू आहे की जो मागणी वक्राचे 2 भागात समान 2 भागात रूपांतर करतो. त्याला एकक लवचिक मागणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे स ब बरोबर स क, म्हणजे स आणि ब बरोबर स आणि क, तर एकक लवचिक आहे. इथे स आणि स ब एकापेक्षा जास्त आहे, स क अधिक लवचिक आहे आणि ते कमी लवचिक आहे. श अक्षावर मागणीची किंमत आहे आणि य अक्षावर क्ष अक्षावर मागणी आहे आणि य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. हा 4 गुणांचा प्रश्न. त्यानंतर इथे तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यानुसार आपल्याला कोणत्या ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. तर आपण इथे बघितले बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. प्राथमिक दुय्यम बाजाराची चुकीची मानकं कोणती, जसं इथं दिलेलं आहे की रोखीचे व्यवहार, वजने, कमी वजने, जास्त बाजार शुल्क, अनधिकृत कपाती, विक्रेते खरेदीदार यांच्यातला वाद, अशा प्रकारे हे आहेत. उतार्याविषयी आपलं मत लिहायचं आहे. तर हा देखील आपला एक प्रश्न आहे की जिथे तो 8 गुणांसाठीचा प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न 6वा हा 16 गुणांसाठीचा आहे. यावरचे देखील आपण प्रश्न सगळे सोडवलेले आहेत, व्हिडिओ बनवलेले आहेत. घटत्या सीमांत उपयोगितेची गृहीतके, राष्ट्रीय उत्पन्न आणि होण्याची कारणे. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ खूप मोठा न बनवता फक्त उत्तरांची चर्चा केलेली आहे. यातले सगळे जे प्रश्न आहेत त्याचे ऑलरेडी आपण उत्तरं या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.